तिकडे नाशिक लोकसभा मतदारसंघात देखील महायुतीमध्ये चांगलंच घमासान सुरू झालंय। श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपनं या घोषणेची हवाच काढून घेतली आहे। श्रीकांत शिंदेंना अथॉरिटी नाही असं प्रवीण दरेकर म्हणाले। पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। आपल्या सगळ्यांना हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पूर्ण बहुमताने हे आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचं आहे। श्रीकांत शिंदे ही काय अथॉरिटी नाहीये। पक्ष निर्णय जेव्हा होईल तेव्हा अधिकृत उमेदवारी असणार आहे, त्यामुळे चिंता करायची गरज नाही। श्रीकांत शिंदेंनी नाशिकच्या मेळाव्यात हेमंत गोडसेंची लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आणि तात्काळ भाजपनं आक्षेप घेतला। हेमंत गोडसे शिंदेंच्या शिवसेनेचे नाशिकचे खासदार आहेत आणि या जागेवर भाजपचाही दावा आहे। जागा वाटप जाहीर होण्याआधीच स्वतः मुख्यमंत्र्यांच्या पुत्रानेच गोडसेंची उमेदवारी जाहीर केल्यामुळे नाशिकवरून महायुतीमध्ये उघड खटके उडाल्याचं दिसतं। श्रीकांत शिंदे काही अथॉरिटी नाही असं म्हणत दरेकरांनी श्रीकांत शिंदेंच्या घोषणेची हवाच काढून घेतली। बाप्पा गोडसे यांनी या ठिकाणी सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांना सांगा की प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाण जो आहे हा नाशिकमध्येच या ठिकाणी राहिला पाहिजे। मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला धनुष्यबाण जो आहे तो या नाशिकमध्येच या ठिकाणी राहणार आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पूर्ण बहुमताने हे आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचं आहे। श्रीकांत शिंदे ही काय अथॉरिटी नाहीये। एक वेळ एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जाहीर केलं असतं तर त्याच्यावर मी भाष्य करून आपल्याशी बोललो असतो, परंतु श्रीकांत शिंदे त्या पक्षाचे नेते आहेत, खासदार आहेत आणि आपल्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी, आपल्याला मतदारसंघ मिळावा ही जशी प्रत्येक पक्षाची अपेक्षा असेल त्या भावनेनं त्यांनी वक्तव्य केलं असावं। नेमकं काय बोलले मला माहीत नाही, परंतु तिन्ही पक्षाच्या समन्वयातनं सुसंवादातनंच एकत्रितपणे निवडणूक होईल, कुठे विसंवाद होणार नाही। महायुतीमध्ये विद्यमान 13 खासदारांएवढ्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळतील की नाही यावरून शंका आहे। त्यामुळे 13 जागा न मिळाल्यास शिंदेंच्या शिवसेनेकडील त्या जागा भाजप लढणार आणि नाशिकचाही फैसला अद्याप झालेला नाही। नाशिकमधून भाजपचे दिनकर पाटील हे इच्छुक आहेत। त्यांनीही श्रीकांत शिंदेंची घोषणा अधिकृत नाही असं सांगून चिंता नको असं म्हटलंय। तर विद्यमान खासदार गोडसेंनी सुद्धा श्रीकांत शिंदेंच्या घोषणेसाठी औपचारिक असा शब्द वापरलाय। पक्ष निर्णय जेव्हा होईल तेव्हा अधिकृत उमेदवारी असणार आहे, त्यामुळे चिंता करायची गरज नाही। पक्षश्रेष्ठी जागा जाहीर करतील, जागा वाटप होईल आणि त्यानंतर दिल्लीहून या उमेदवारांची कोणताही उमेदवार असो त्याची उमेदवारी जाहीर केली जाते। मात्र श्रीकांत शिंदे यांनी काल ज्या पद्धतीची घोषणा केली त्याच्यावरून भाजपमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे। आता त्यांना समजेल, ते याचा काय अर्थ समजायचा? समजेल ना त्यांना नाराजी कोणाची आहे काय आहे। मला असं वाटतं का एक औपचारिक घोषणा आमचे सहकारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेली आहे। अधिकृतरित्या निश्चित लवकरच ज्यावेळेस महायुतीची यादी येईल त्यामध्ये अधिकृत घोषणा त्या ठिकाणी होणार आहे। काल अनेकांना अपेक्षित होतं का या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी काहीतरी घोषणा करावी आणि म्हणून मला असं वाटतं का त्यांनी देखील सर्व जनतेचा सूर बघून त्यांनी तसा निर्णय त्या ठिकाणी औपचारिक घोषणेचा घेतला। विशेष म्हणजे नाशिकमधून शांतिगिरी महाराज सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। 2 दिवसांआधीच त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेटही घेतली होती। आता श्रीकांत शिंदेंनी गोडसेंची उमेदवारी जाहीर केल्यामुळे शांतिगिरी महाराजांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आणि आपण अपक्ष लढणार असं म्हटलंय। लोकशाही सर्वांवर राहण्याचा अधिकार आहे की आणि त्यानुसार आमचा जो लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प शुद्ध राजकारणाचा या मोहिमेच्या माध्यमातून आमचे भक्त परिवार आमच्या जोमाने कामाला लागलेला असून या रणांगणामध्ये ते पूर्णपणे उतरले आहेत आणि संकल्पसुद्धा केलेला आहे की या लोकशाहीमध्ये
जी लोकसभेची निवडणूक आहेत ती काय करायची, जोमाने काय लढवायची आणि जिंकायची सुद्धा. महायुतीच्या मुंबईमध्ये आणि दिल्लीतही बैठका झाल्या, मात्र फॉर्म्युला समोर आलेला नाही. त्यामुळे श्रीकांत शिंदेंनी नाशिकच्या उमेदवारीची घोषणा केली असली तरी त्याला काही अर्थ नाही असं भाजपचं म्हणणं आहे. चंदन पुजारीकारी, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.